अहिल्या झाली. अहिल्या माता माहिती अहिल्या माता यांची पत्नी होती गौतम ऋषी ना, यांची पत्नी माता अहिल्या होती. तिला त्यांनी पाय लावला, मग ती परत शिळा होऊन गेली. शिळा म्हणता परत ती चांगली झाली. ती ही कन्या असताना प्रभू रामचंद्राला भेटायला गेली होती चित्रकूटला. मग त्या ठिकाणी ती गुप्त गंगा आहे. हो, ती जाऊन मी पाहून आलो. ती फक्त गुप्त गंगा आहे. मग तिने रामाला सांगितलं की गौतम ऋषीने मला सांगितलं होतं तू जाऊ नको म्हणून रामाला भेटायला, तरी पण मी आले. तर तुम्ही तर लोकांना सांगू नका मी आले म्हणून. या ठिकाणी मी गुप्तच राहिली पाहिजे वा तुम्ही राहिली पाहिजे असा मला आशीर्वाद द्या म्हणे. मग रामाने तिला आशीर्वाद दिला तू या ठिकाणी गुप्तच राहशील वा म्हणून. ती पुढे वाहती गंगा नाही, ती वाहती आपली ही ती फक्त गुप्त गंगा. आणि काय तिथे बनलेली काय ती पुरी गौतमाची खोली होती. आता भरपूर स्थान आहे आमच्याकडे. विद्यवान महादेव. मग ते रामाने ज्यावेळी तिकडे जन्म घेतला ना, राम जेवढे आले ना तेवढे गौतम मुनीची पत्नी माता अहिल्या, गौतमाची पत्नी आहे ना, नाही का, रामाने तिला पाय लावला. मग ती अहिल्या